अमर रहे, अमर रहे। शिवाजी महाराज की जय। स्वर्गीय संतोष काय सांगाल, रात्री छायाचित्र ज्या व्हायरल झाल्यानंतर एक संतापाची भावना आहे, बीड जिल्हा बंदची हाक दिली, काय मागण्याचं? ज्या पद्धतीनं मारहाण केली गेली, ती मारहाण करण्याची जी पद्धत आहे, तो जो व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये जयराम चाटे संतोष अण्णाची पॅन्ट काढतोय, त्यानंतर त्यांच्यासोबत बाकीचे आरोपी वाईट कृत्य करतायत आणि त्यानंतर प्रत्येक गुन्हे हा त्यांच्या तोंडात लघवी करतोय। त्या वाईट पद्धतीने त्यांना मारलेलं आहे आणि ते जीव गेल्याच्या नंतर चहा पाणी मागतायत, तिथं आरोपी एन्जॉय करतायत, मजा घेतायत त्या ठिकाणी। ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येईल की किती वाईट पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं आहे। तर त्यांना मारताना ते लोक जे एन्जॉय करतायत, एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा व्हिलन अशा पद्धतीने ऍक्टिंग करू शकत नाही, तितका ओव्हर कॉन्फिडन्स ह्या मारणाऱ्या लोकांकडे आहे। तर हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून आला, कोण आहे याच्या पाठीमागं, ही ताकद यांना कुठून भेटली? त्यांना वाटतंय का की आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, आपण काहीही केलं तरी काय यांना कोण वाचवणार आहे? कशामुळे त्यांनी हा हत्या घडवली हेच आपल्याला याच्यातून दिसून येत आहे। पहिल्या दिवसापासून आपण म्हणतोय की ही हत्या जातीवादातून नाही घडली, ही खंडणीतून हत्या घडली आणि खंडणी वसूल करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जी ताकद होती, आपण पहिल्या दिवसापासून बघतोय की यांना पोलीस प्रशासन मदत करतंय। पोलीस प्रशासनाने त्यांना मदत केल्यामुळे यांनी हत्या घडून आणली आणि हत्या घडल्याच्या नंतरही ज्यावेळेस ते आरोपी जेलमध्ये जात आहेत, जेलमध्ये सुद्धा त्यांची चहा पाण्याची व्यवस्था केली जाते, बाकी सुख सुविधा दिल्या जात आहेत, कॅमेरे बंद ठेवून त्यांची व्यवस्था केली जाते। का नेमकं कशामुळे एवढी या लोकांना सेवा दिली जाते हाच प्रश्न पडतोय। म्हणून हा जनतेतून संताप लोकांचा दिसून येत आहे, म्हणून लोक आज रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत। काय मागणी असणार आहे यापुढील सगळ्या प्रक्रियेतून? ह्या आमची एकच मागणी असेल की हे जे कोणी मारेकरी आहेत आणि त्यांना जी कोणी ताकद भेटत आहे त्या ताकदीला आणि या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांना आरोपी केलं गेलं पाहिजे। जे कोणी यांना ताकद देत आहेत त्या लोकांना आरोपी केलं पाहिजे आणि जे काही पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत, जेलमधले कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। कारण शासनाने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे आणि यांच्यावर कडक कारवाई केल्या पाहिजेत। नाहीतर जर प्रत्येक गोष्टीला आम्ही तक्रार करायची आणि त्यानंतर कारवाई व्हायची असं जर केलं तर कायद्याचा धाक कर्मचाऱ्यांना राहणार नाही आणि सर्रास कायदे मोडले जातील। मात्र दुसरीकडे देखील ज्यावेळेस मागणी करणार आहात? आम्ही कोर्टातून मागणी करणार आहोत। व्हिडिओ असे आपल्याला देता येणार नाहीत SIT मार्फत, तर कोर्टातून भेटतील का कसे ते आपण बघणार आहोत। चार्जशीटमध्ये दाखल झालेत का मुद्देमाल म्हणून ते आलेत हे बघावं लागणार आहे। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, एवढी जी काही विटंबना केली गेली त्याच्यात 301 कलम लागला गेला नाहीये। मृतदेहाची विटंबना म्हणून 301 नवीन कलमाप्रमाणे कलम लागतो, तो कलम अजून लागलेला नाही। एवढी एक विनंती मी शासनाला करेन, तो कलम लावला पाहिजे। तो प्रत्येक गोष्ट आम्ही सांगितली नाही पाहिजे, ती स्वतःहून प्रशासनाने केली पाहिजे, एवढीच विनंती आहे आम्हाला। सांगायला लावू नका, एवढी विनंती करेन मी प्रशासनाला। रात्री जे फोटो बघितले त्याच्यानंतर सगळ्यांनी डोळे उघडले आणि तेव्हा त्यांना कळलं त्यांनी जी केलेली हत्या होती ती अतिशय निर्घृणपणे होती। स्त्री तर रडतच असती, पण प्रत्येक पुरुष रात्री रडला। आम्ही दोघं नवरा बायको रात्री रडलो, इतकं रडलो की एखाद्या व्यक्तीची तुम्हाला फक्त एक चापट मारली म्हणून तुम्ही इतकं मोठं निर्गुणपणे हत्या करतात आणि हसून त्याचे फोटो क्लिक करतात। तुम्ही अतिशय राळ करून त्याची हत्या केली।
तुम्हाला लाज नाही वाटली, राक्षसाला लाज वाटत तुमची हत्या करून. आणि ही गोष्ट घडली आणि अण्णांनी नागपूर अधिवेशनामध्ये खरंच त्यांनी मनापासून ही गोष्ट ठामपणे मांडली होती. ती सगळी गोष्ट इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला 2 महिने लागले. आपण एवढे सगळे पुढे गेलेले, तांत्रिक रूपे पुढे गेलेले, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला राजकीय म्हणा, पैशाच्या पावरनी म्हणा, खूप उशीर लागला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला तर अश्रू अण्णावर, त्यांच्या अश्रू बघून आपण सगळे अण्णावर, आपले हे अश्रू अण्णावर झाले. मी आजपर्यंत एवढे न्यूज चॅनल बघितले, एवढे न्यूज चॅनल बघताना कधी मी अँकरला रडताना नाही पाहिलं, कधीच मी अँकरला रडताना नाही पाहिलं. इतक्या घटना घडल्या भारत देशामध्ये, इतक्या महाराष्ट्रामध्ये, पण मी आजपर्यंत कुठला अँकर रडताना पाहिला नाही. त्याला बोलता येत नव्हतं, इतकं त्या अश्रू अण्णावर होते. काय एवढी निर्गुणपणे हत्या केली, काय केलं होतं एवढं त्यांनी महाराष्ट्रात? फक्त त्यांनी राजकारण नाही पण जातीच्या आड लपवून घालण्याचा प्रयत्न केला आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण केला. हत्या करताना कुणी कुणाचा हत्या करणारा हा कुठला समाजाचा नसतो, त्याची वृत्ती ही खूप वाईट असते, ती कुठल्या समाजाची वृत्ती नसते. एखाद्या समाजाला बदनाम करायचं, त्याच्या पाठीमागे लपायचं, हे वाल्मिकांना तुम्ही बरोबर केलं नाही. समाजाला तुम्ही दोषी ठरवतात बाकीच्यांच्या नजरेमध्ये. कुणी दोषी नसतं, कुठला समाज दोषी नसतो, एखाद्या व्यक्तीसाठी एखादा समाज दोषी नसतो. सगळ्या समाजाने एकत्र मिळून आपल्याला संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा आहे. कुठला समाज आडवा यायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये. सगळ्यांनी सोबत मिळून अण्णांना न्याय मिळवून द्यायचा. जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही, फाशी त्यांच्यासाठी खूप शिल्लक शिक्षा आहे, त्याच्यापेक्षा निर्गुणपणे कुठली शिक्षा जर सरकारला देता येत असेल ना, ती त्यांनी नक्कीच द्यावा. आणि आपण सगळ्यांनी आज खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहते असं मला वाटतंय. आणि खरंच सगळ्यांनी मिळून आज जसे आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळे एकत्र आलेलो आहेत का, तसंच प्रत्येक वेळा एकत्र यावं लागेल. आणि पैशाची पावर आणि राजकारणाची पावर ही कुठेही चालत नाही, हे देवानेही दाखवून दिलेलं आहे. कुठलाही पैसा हे देवापेक्षा मोठा नसतो, कुठलाही मान हा देवापेक्षा मोठा नसतो. देवाने न्याय मिळवून दिलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना मान्य आहे. एवढंच बोलते आणि मी देशमुखाच्या संतोष देशमुख अण्णा यांना मनापासून श्रद्धांजली देते आणि थांबते. माझी मारकी पोरगी नादू हे काय तोंडात कुठं लग्न करतात का? छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की 18 पगड जाती घेऊन चला. संत भगवान बाबा त्यांच्या दर्शनाला आम्ही पण जातो ना, इथं जात पात बघतो का? इथं नाही बघत जात पात आम्ही. तुम्ही कसं काय बघता? फक्त पैसा पैसा पैसा, राजकारण. पण कशाचं पद? तुम्हाला का मड्या घेऊन जायचं का पैसे? खंडणी वागण्यासाठी फक्त जामता दिला होत्या, तुम्ही त्याला जामता मारायच होते ना. अहो ती मुलगी काय म्हणत असन, याची बायको काय म्हणत असन, माय काय म्हणत असन, असे लेकरं पैदा करायचे. कुठे न्याय मागायचं सरकारला? लाज वाटण्यासारखं हे सगळं. तुम्हाला लाज वाटत नाही का कुणाला? कशाचं पद पाहिजे तुम्हाला? कशाचा पैसा तुमच्या मड्यावर न्यायचाय का? माणसात मान ठेवला नाही. हे पैशावाला झाला की त्याला मोजी दे. अहो सर्वसामान्यात राहा सगळे. एक दिवशी म्हणायचंय आपल्याला. या 2 पुरी माझ्या आई हे काय चाललंय, बाबू हे काय चाललंय म्हटलं का? कशाची शपथ घेऊन सांगायचं तुम्हाला? हे खोटं नाटक नाहीये. अहो ही वेळ त्यांच्यावर येऊ दे, आपल्या पण येईल. यांनी पुढे उभं राहायचं नाही, याची बायको पुढे नाही. पैसे काय राजकारण आहे तुमचं? एखादा पुढे चाललं तर